तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. नाशकात नेत्यांच्या वागणुकीमुळे ठाकरे सेनेमध्ये खळबळ. मातोश्री निवासस्थानी चर्चेनंतरही अनिल कदम आणि वसंत गीतेने उमेदवारी अर्ज भरला नाही. पक्षांतर्गत वाद सभाट्यावर सूत्रांची माहिती. नाशकात मतदारांचं संख्याबळ जुळत नव्हतं. पैशांच्या जोरावर विरोधकांना बहुमत. या घोडे बाजारामध्ये उतरायचं नसल्यानं विधान परिषदेमधून माघार. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत गीतेंचं स्पष्टीकरण. पुण्यातील राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काकडे पार्थ पवारांच्या भेटीला नाराज. सुनील टिंगरेंची भेट घेणार. पुणे विधान परिषदेमध्ये काकडेंना उमेदवारी मिळाल्यानंतर इच्छुक सुनील टिंगरे नाराज. पुण्यात राष्ट्रवादीमध्ये विधान परिषद उमेदवारीवरून ड्रामा. राष्ट्रवादीच्या 2 उमेदवारांकडून अर्ज दाखल. विक्रम काकडेंचा अधिकृत उमेदवारी अर्ज तर सुनील टिंगरेंकडून डमी अर्ज दाखल. ठाण्यात शिवसेना उमेदवाराचा अर्ज भरताना भाजपा आमदारांची गैरहजेरी. रवींद्र फाटक यांचा अर्ज भरताना नाईकांसह ठाण्यातील 9 आमदार अनुपस्थित. संख्याबळ जास्त असल्यानं भाजपला ठाण्याची जागा हवी होती. सातारा सांगली विधान परिषदेसाठी धैर्यशील कदमांचा अर्ज. धैर्यशील कदमांचा अर्ज भरताना माहितीमधील नेते गैरहजर. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडी वेळेच्या नाराजीमुळे नेते गैरहजर राहिल्याच्या चर्चा. महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीला बंडखोरीचं ग्रहण. महायुतीमध्ये 9 जागांवर बंडखोरी. पुणे, रायगड, छत्रपती संभाजीनगर, नाशिकसह यवतमाळ, अमरावती, परभणी, नांदेड, जळगावमध्ये बंडखोरीचं सत्र. अब्दुल सत्तारांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मुंबईला बोलावलं. दुपारी बंडखोरीबाबत चर्चा होणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये सत्तारांच्या मुलाचा अर्ज. भाजपकडून आज शिवसेना संपवण्याचं काम सुरू असल्याचा सत्तारांचा आरोप. मवियाकडून विधान परिषदेच्या 3 जागांवर अधिकचे उमेदवार. सोलापूरमध्ये 3 पक्षांकडून अर्ज दाखल. नांदेडमधून काँग्रेस आणि ठाकरे सेनेकडून प्रत्येकी 2 अर्ज तर सांगलीतून पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे 2 उमेदवार रिंगणात. दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात. अंबादास दानवेंच्या वक्तव्यानं भुया उंचावल्या. तर आम्ही बाळासाहेब आणि हिंदुत्वाचा विचार घेऊन चाललोय. आमची घोडदौड अशीच सुरू राहील. उपमुख्यमंत्री शिंदेंनी मुद्दा अप्रत्यक्ष खोडला. पुणे नाशिक महामार्गावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आज विराट क्रांती महामोर्चा. रोहित पवारांसह मवियाचे नेते आंदोलनामध्ये सहभागी होणार. कांद्याला 25 रुपये प्रति किलो हमीभाव देण्याची मागणी. मान्सून 2 ते 3 दिवसांमध्ये केरळमध्ये पोहोचणार. देशभरातील उष्णतेची लाट संपली. हवामान विभागाची माहिती. तर शेतकऱ्यांनी दमदार पाऊस आणि अधिकृत माहिती मिळेपर्यंत पेरण्या न करण्याच्या सूचना. अहिल्यानगरच्या कर्जत तालुक्यामध्ये अनधिकृत होर्डिंग कोसळून तरुणाचा मृत्यू. वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग अचानक कोसळल्यानं दुर्घटना. बॅनरला छिद्र पाडण्यासाठी संबंधित तरुण होर्डिंगवर चढला होता. विदर्भ मराठवाड्याला वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा. वाशिम, हिंगोली, जळगावमध्ये जोरदार पाऊस. बारामतीला गारपिटीचा फटका. युगेंद्र पवारांकडून पाहणी. तर वादळी वाऱ्यामुळे परभणीमध्ये घरावरचे पत्रे उडाले. गौणगाव शिवारामध्ये वीज पडल्यानं 2 जनावरांचा मृत्यू. शेतकरी हवालदिल. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये पुन्हा वाढ. कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $94.98. इस्रायलनं लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांमुळे किमती वाढल्याचा अंदाज. मृत मराठा आंदोलनकर्त्यांच्या वारसांना एमआयडीसीमध्ये नोकरी. जरांगेंच्या उपोषणानंतर सरकारकडून हालचालींना वेग. पात्र वारसांची पडताळणी करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांना आदेश. भिवंडीतील नरपोली पोलीस ठाण्याची रेकी. दहशतवादी कटाचा तपासामध्ये धक्कादायक खुलासा. वांद्रेमधल्या अनधिकृत मशिदीच्या पाडकामाचा बदला घेण्यासाठी कट रचल्याचा संशय. उत्तर प्रदेश एटीएसकडून 2 जणांना अटक. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंकडून राज्यभरात कारवायांचा धडाका. आतापर्यंत 26 दुकानं सील. पुण्यामध्ये भेसळयुक्त गूळ तर नवी मुंबईत केमिकलयुक्त आंबे जप्त. आतापर्यंत 32 आरोपींना अटक. फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवर ही कारवाई करणार. ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आता खपवून घेतल्या जाणार नाहीत. सनदी अधिकारी तुकाराम मुंढेंचा इशारा. बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनच्या आईचे 25 लाखांचे दागिने चोरीला. घरकाम करणाऱ्या महिलेनंच मारला टल्ला. जुहू पोलिसांनी रशीद छाबरियाला बेड्यात ठोकल्या. प्रकरणाचा पुढील तपास सुरू. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके भारतात येणार. 6 जूनला दिल्लीमध्ये आंदोलनाची घोषणा. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं आवाहन.
नीट फेरपरीक्षा केवळ लेखी स्वरूपातच घेतली जाईल. परीक्षा यंत्रणा आधीच दबावात. परीक्षा डिजिटल स्वरूपात घेण्याची मागणी सुप्रीम कोर्टानं फेटाळली. 21 जूनला नीटची फेरपरीक्षा होणार. मी नसतो तर नेत्यानाहू तुरुंगात गेले असते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहूंना सुनावलं. लेबनॉनवरील इस्रायलच्या वाढत्या हल्ल्यांवरून ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.